सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तुमच्या सर्वांचं स्वामी वस्त्र अलंकार, स्वामी मूर्ती आर्ट आणि स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, स्वामी मूर्ती आर्ट मधून तुम्ही स्वामींची मूर्ती मागवताय, स्वामींचे वस्त्र, स्वामींना लागणारा गंध, स्वामींचा हिनात्तर, माता लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणारे फ्रेम, उलनचे वस्त्र, पूजा साहित्य, म्हणजे भरपूर काही ज्या गोष्टी आध्यात्मिक आहेत त्या अगदी तुम्हाला इझिली घर बसल्या मिळत आहेत। तर स्वामी वस्त्र अलंकार मध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 4000 पेक्षा जास्त प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी अगदी घर बसल्या ऑर्डर करू शकता। जसे की स्वामींच्या मूर्तीपासून, स्वामींच्या वस्त्रापासून, स्वामींच्या गंधापासून, स्वामींना अभिषेक नंतर पुसण्यासाठी नॅपकिन पर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या प्रोव्हाइड करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी कुरिअरच्या मार्फत भारतातही आणि भारताच्या बाहेर सुद्धा ह्या पोहोचतात। तर स्वामी मूर्ती आर्ट मध्ये जिथं म्हणजे कुठे पोहोचलं नाही असा कोणता जिल्हा नाही, कुठे पोहोचलं नाही असा कोणता तालुका नाही। आता तरी बघा, इंटरनॅशनल म्हणजे लंडनला स्वामीमाऊलींची मूर्ती चालली, तसंच जर्मनीला सुद्धा स्वामीमाऊली काही दिवसामध्ये पोहोचतील। म्हणजे सगळे प्रोडक्ट जे आपले आहेत ते आउट ऑफ बाहेर सुद्धा जात आहेत आणि खूप सुंदर असा रिस्पॉन्स आहे। ज्या ताईंनी आपल्याकडे स्वामी मूर्ती आर्ट मधून बऱ्याचशाच गोष्टी घेतल्यात त्या त्यांचा रिव्ह्यू आणि फीडबॅक सांगतील। एकदम चांगल्या क्वालिटीचे आमच्याकडे स्वामींच्या मूर्त्या, वस्त्र, ब्रासच्या सगळ्या पूजा साहित्य मिळतं। तसंच आपल्याकडे नॅचरल अगरबत्ती आहे, प्युअर गंध आहे, आपल्याकडे ओरिजिनल हळदीचं कुंकू आहे, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, म्हणजे आपल्याकडे काही मिळत नाही असं नाही। चांदीपर्यंत आपल्याकडे देवपूजेच्या गोष्टी उपलब्ध आहेत। चांदीचं फूल, चांदीचे करंडे, चांदीची वाटी, चांदीच्या देवी देवताच्या मूर्त्या, चांदीचा कुंचन, हे सगळ्या गोष्टी अगदी इझिली आणि घर बसल्या तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑर्डर करू शकता। खाली डिस्क्रिप्शन चेक करत जा, डिस्क्रिप्शन मध्ये माझा बुकिंग नंबर असतो, त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। प्रत्येक वस्तूचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा। व्हिडिओमध्ये जी जी मी गोष्ट दाखवते, जसं की हा कुंचन आहे तर हा बघा एका ताईंचा आहे, हा पूजा केलेला आहे, तर हा मी कुंचन असं दाखवतो, तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा। तुम्हाला ह्याच्या डिटेल्स पाठवायची, प्राइस, शिपिंग चार्ज, कुरिअर चार्ज, सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठवल्या जातील। तर व्हॉट्सअपला मेसेज करा। खाली डिस्क्रिप्शन मध्ये स्वामी मूर्ती आर्टचा नंबर आहे, त्याला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर बघा, हा धनलक्ष्मी कुंचन आहे आर्थिक प्रगतीसाठी, पैशाची आवक वाढण्यासाठी, किंवा आपण खूप लाखो रुपये कमवतो, आपण खूप काबाड कष्ट करतो पण त्या कष्टाला हवं तसं यश मिळत नाही, किंवा आपला पैसा टिकत नाही, आपल्या घरी सतत आजारपण असतं, सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात आणि तो पैसा कोणत्या ना कोणत्या वाटेने निघून जातो। तर अशा वेळी बघा, ही माता लक्ष्मी आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजींची खूप प्रभावी सेवा आहे बरं का। ज्या ताईंनी घेतले त्या कमेंटमध्ये अनुभव सांगतील। तर बऱ्याच ताईंना ह्याचे रिझल्ट चांगले मिळालेले आहेत। तसंच बघा, ह्याच्यावरती शंख, चक्र, नाम असे हे शुभ चिन्ह आहे, तुम्ही बघू शकता। तसंच दक्षिण भागामध्ये, साऊथ मध्ये ह्या चिन्हांची विष्णू स्वरूप किंवा व्यंकटेश्वर स्वरूप म्हणून ह्याची पूजा केली जाते आणि ही पूजा खूप चांगली आहे बरं का। हे चिन्ह सुद्धा घरी असणं खूप शुभ मानलं जातं। त्यामुळे तुम्ही हा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करा। व्हिडिओच्या शेवटी मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा सुद्धा थोडक्यात सांगेल। धनलक्ष्मी कुंचन सेवा स्वामीमय लाईफ शीतल असं टाईप केलं तर तुम्हाला माझी सेवा दिसेल आणि सेवा योग्य पद्धतीने केली तरच फळ मिळतं बरं का। कारण आपली जी सेवा आहे ती स्वतः मी केली 6 महिने, मी स्वतः अनुभव घेतलाय माझ्या व्यवसायासाठी, माझ्या आर्थिक प्रगतीसाठी, मला खूप चांगला रिझल्ट मिळाला। असं काही नाही, आजकाल बघा आपला हा व्हिडिओ धनलक्ष्मी कुंचनचा बघून खूप कॉपी होतीये, पण कसं आहे की सेवा योग्य आहे की नाही हे खूप महत्वाचं असतं। त्यामुळे जी सेवा करेल ती विधिवत आणि योग्य पद्धतीने करा, तुम्हाला त्याचा रिझल्ट, त्याचं फळ नक्की मिळेल। तसंच हा धनलक्ष्मीचं कुंचन तुम्ही बघताय तो आम्ही स्वतः सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो। तर हा एका ताईंचा आहे, बार्शीच्या संध्याताई कदम नाव आहे त्यांचं। तर हा त्यांचा कुंचन आहे, ह्याची सकाळीच मी विधिवत पूजा केलेली आहे। ह्याच्यामध्ये बघा अक्षदा वगैरे टाकतो, कधी कधी बघा हे कुंकू पुसलं जातं कुरिअर करतात, कारण अभिषेक कुरिअर करत असतो, रॅपिंग वगैरे करायचं असतं। तसंच बघा, देवी देवतांना नैवेद्यासाठी खूप सुंदर अशी वाटी आहे। तर मी आता बॅक कॅमेरा करून तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवणार आहे। सगळ्या वस्तू तुम्ही एकदा नीट बघून घ्या। तसंच बघा, विभूती पात्र सुद्धा आलेले आहेत, 2 साईज मध्ये आहेत। एक ह्या साईज मध्ये आहे मोठं, कारण विभूती जी आपण सेवा करतो, जप मंत्र म्हणतो, ती विभूती खाली पडते, त्यामुळे विभूती पात्रामध्ये व्यवस्थित अगदी स्टोरेज होऊ शकतो किंवा पायदळी तुडवली जाणार नाही, ह्याची काळजी सुद्धा आपण घेतो। तर असे 2 साईजची विभूती पात्र आहेत। ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। प्युअर ब्रास आणि खूप छान क्वालिटीचे आहेत। तर चला बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवते।
तर बघा ही नैवेद्याची वाटी आहे. तुम्ही देवी देवतांना ह्याच्यामध्ये नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्याच्या वाट्या आपल्याकडे भरपूर आहेत, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. तसंच बघा नैवेद्याचं ताट सुद्धा आहे. तर काही ताईंना बघा 2 वाट्या हव्या असतात आणि 2 नैवेद्यासाठी वाट्या छोट्या हव्या असतात, छोटं ताट. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही पितळेचं ताट आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं हे पितळेचं ताट आहे. केळीचं पान असं तुम्ही सगळे म्हणतात, आपणही त्यांना केळीचं पान म्हणतो. तर हे बघू शकता तुम्ही प्युअर पितळ आहे बरं का, म्हणजे प्युअर ब्रासमध्ये तुम्हाला हे असं ताट येतं. ह्याच्यामध्ये ह्या 2 वाट्या येतात. तर ह्या साईज आहे तो छोटा आहे. तर हे ताटसुद्धा तुम्ही पितळेचं घेऊ शकता. ह्या 2 ज्या वाट्या तुम्ही बघताय ह्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे आपल्याकडे नैवेद्य ताट. आणि बघा ही अशी वाटी आहे. बऱ्याच ताईंनी ही वाटी अन्नपूर्णा माता ठेवण्यासाठी आणि माता लक्ष्मीला खीर गुळ फुटाणे दाखवण्यासाठी आपल्याकडं खरेदी केली. तर त्याच्यामध्ये ही एक वाटी आहे. तुम्हाला जर ताट आणि ह्या 2 वाट्या घ्यायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही ह्या 2 वाट्या आणि ताट घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे नैवेद्य ताट आणि वाट्या. तर वाट्या बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि ठोक्याच्या आहेत बरं का. ह्या वाट्या बघा तुम्ही 20 जर वर्ष वापरल्या 30 वर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या काय होणार नाही एवढ्या जाड आणि चांगल्या क्वालिटीच्या ह्या वाट्या आहेत. तसंच बघा ह्याच्यामध्ये ही सिंगल वाटी सुद्धा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी ही सिंगल वाटी आहे बघा. ह्याला असं स्टँड सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा बऱ्याच ताईंनी अन्नपूर्णा मातेला विराजमान केले. काही ताईंनी बघा ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीला खीर गाजरचा हलवा गुळ फुटाणे म्हणजे काही ताईंनी नैवेद्यासाठी घेतली आणि काही ताईंनी अन्नपूर्णा मातेला ठेवण्यासाठी ही वाटी घेतलेली आहे. तर ह्या वाटीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कारण ही वाटी बघा खूप सुंदर अशी स्टँड असणारी आहे. ह्याच्यामध्ये भरपूर क्वालिटी आणि भरपूर ह्याच्यामध्ये आहेत बरं का. बऱ्याच ताईंना क्वांटिटी पाहिजे असेल क्वांटिटी बघा ह्याच्यामध्ये जवळपास 100 वाट्या आहेत. तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या तुम्ही ह्या वाट्या परचेस करू शकता. ह्याच्यामध्ये बघा 100 अशा वाट्या आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशा ह्या वाट्या आहेत. जेवढ्या हव्या तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप सुंदर अशी ही वाटी आहे बघा. अन्नपूर्णा मातेला तुम्ही ठेवू शकता ह्याच्यामध्ये तांदूळ ठेवून किंवा घरामध्ये नैवेद्यासाठी खूप छान अशी वाटी आहे देवी देवतांच्या आणि मोठी आहे, ठोक्याची आहे, भरीव आहे. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ही वाटी ऑर्डर करायची आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच बघा बऱ्याच ताईंनी बघितले मी जे कडीचं हे असं भांडं वापरते त्याला कुंचा असं म्हणतात. तर हे बघा ह्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची तुम्ही अशी पितळेची मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये बघा पैसे ठेवू शकता. जसं की मी सांगते की आपल्या कमाईतला एक भाग म्हणजे जसं की तुम्हाला जर 20,000 पगार असेल तर त्यातले 100 रुपये 50 रुपये तुम्ही ह्यामध्ये रोज ठेवा किंवा महिन्यातनं एकदा तुम्ही ह्याच्यामध्ये 1000 रुपये ठेवा किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता तांदूळ भरून किंवा ह्याच्यामध्ये माता अन्नपूर्णा सुद्धा तुम्ही विराजमान करू शकता. खूप सुंदर असायला कुंचा म्हणतात. खूप छान असं हे कडीचं भांडं आहे बघा आणि खूप छान क्वालिटीचं पण आहे. बऱ्याच ताईंनी घेतलेल्या अशा कड्या पण आहेत. ह्याच्यामध्ये खीर ठेवू शकता माता लक्ष्मीला किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही बघा खोबरं गूळ असं सुद्धा नैवेद्य ठेवू शकता. खूप छान असा हा कुंचा आहे. म्हणजे तुम्ही ह्याचा वापर किंवा ह्याचा यूज तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी बघा ह्याच्यामध्ये कधी अन्नपूर्णा मातेना ठेवते किचनवर, शुक्रवार मंगळवार सेवा करते, कधी ह्याच्यामध्ये पैसे ठेवते, तर कधी ह्याच्यामध्ये खीर वगैरे मी देवीला नैवेद्य दाखवत असते. तर तुम्ही बघा ह्याचा तुम्ही अनेक प्रकारे उपयोग करू शकता. तर ह्याला असं कुंचा असं म्हणतात. ह्या ज्या पात्र जे आहे हे भांड पात्र आहे ह्याला कुंचा असं म्हणतात. तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता. तर लवकरात लवकर ऑर्डर करा आणि स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बरं का. प्रत्येक वस्तूचा स्क्रीनशॉट घेतल्याशिवाय मला कळणार नाही तुम्हाला काय हवं आहे. आणि तुम्ही हे व्हॉट्सअपला पाठवा. व्हॉट्सअपला मेसेज करायला तुम्हाला कोणताही संकोच नसायला पाहिजे. कारण कसं असतं प्राईजही तुम्हाला व्हॉट्सअपलाच कळते. कारण काहीच्या प्राईज मला माहीत नसतात. कारण आमचं जे मॅनेजमेंट आहे ते वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला प्राईस तेच सांगतील. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला ह्या भांड्याची प्राईस नक्की. ह्याच्यामध्ये क्वांटिटी भरपूर आहे बरं का. 100 क्वांटिटीमध्ये हे सगळे पात्र आमच्याकडे सध्या उपलब्ध आहे. ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण व्हिडिओ संपल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी स्टॉक आउट होतात. तसंच बघा कुबेर लक्ष्मी म्हणून एक दिवा आहे. तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. हा तुपाचा दिवा लावण्यासाठी बऱ्याच ताई आपल्याकडनं घेतात. ह्याला कुबेर लक्ष्मी दिवा म्हणतात. तर ह्याच्यामध्ये जोडी तुम्ही घेऊ शकता आणि जोडीच घ्या शक्यतो, सिंगल दिवा घेऊ नका. तर जोडी लावली तर चांगली असते. ह्याला कुबेर लक्ष्मी दीप असं म्हणतात. तर बघा हे असे कुबेर लक्ष्मी दीप आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्याकडल्या प्युअर गाईच्या तुपाच्या वाती तुम्हाला माहितीच आहे की महालक्ष्मीच्या प्युअर गाईच्या तुपाच्या वाती 1 तासापेक्षा जास्त चालणाऱ्या तुम्ही त्या ठेवून सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हे असे 2 कुबेर लक्ष्मी कॉइन दीप प्रज्वलित करू शकता. तर खूप सुंदर असे कुबेर लक्ष्मी दीप आहेत. ज्या ताईंना ऑर्डर करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा.
कुबेर लक्ष्मी दीप असं ह्याला म्हणतात. बऱ्याच ताईंना माहिती आहे, बऱ्याच ताईंनी आपल्याकडं हे दीप घेतलेले आहेत. आणि हो, न चुकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा हा दिवा नक्की ऑर्डर करा. कारण बघा, ह्याची एक प्रकारे आपल्याला सवय लागून जाते. कारण कसं आहे की तूप घ्या, त्याच्यामध्ये वात बनवा, ते तूप आळणार, त्याच्यानंतर तो दिवा खराब होणार, तो दिवा घासा. आणि आपण वर्किंग वुमन असतो किंवा आपल्याला वेळ भेटत तर बघा पटकन बघा हा जो तुपाचा डबा आहे, पटकन ह्यातनं एक वात काढली, पटकन आपल्या देवघरामध्ये लावली आणि घाण खराब सुद्धा होत नाही बरं का. ज्या ताईने घेतले त्यांना माहिती आहे हे प्युअर गाईचं तूप आहे. ह्याच्यामध्ये कोणताही वॅक्स, कोणतीही गोष्ट मिलावट नाही. प्युअर गाईच्या तुपापासून बनलेले वाती आहेत, कोणताही दूर होत नाही. आणि ही जी पंथी आहे ती अजिबात काळी पडत नाही. कारण बघा हा तुपाचा दिवा लावल्याने सुद्धा नाही का हे क्लीन राहतं बरं का. ज्या ताईने घेतलं त्यांना माहितीच आहे की जो दिवा तुपाचा तुम्हाला रोज स्वच्छ करायला लागतो तो हा 8 दिवसांनी एकदा स्वच्छ केला तरी चालतो. कारण खराब होत नाही. एवढ्या छान आणि चांगल्या क्वालिटीच्या तुपाच्या प्युअर गाईच्या वाती आहेत. ज्या ताईंना ऑर्डर करायचं आहे त्यांनी हा डब्बा ऑर्डर केला तरी चालेल. ह्याच्यामध्ये बघा 50 वाती आहेत. 1 तासापेक्षा जास्त म्हणजे 1 तास 10 मिनिटं वरती चालतो हा दिवा. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकाने हा डब्बा एकदा ट्राय करा. आपलं जे तुपाच्या वाती घेणारा जो स्वामी सेवेकरी ताई वर्ग आहे, महालक्ष्मी सेवेकरी वर्ग आहे, ते रिऑर्डर म्हणजे पुन्हा पुन्हा त्या ऑर्डर करतात तुपाच्यात. कारण क्वालिटी इतकी मस्त आहे की कुरिअर ओपन केल्याच तुम्हाला खूप छान असा सुगंध ह्याचा येतो. तर बघा हे तुपाच्या वाती घ्या. त्याच्यानंतर बघा हे असे कुबेर लक्ष्मी दीप आहे, ते सुद्धा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. ह्याला बघा अलंकारित करायचं आहे. मी एका व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. हळदी कुंकू वगैरे लावून ह्या सगळ्या दिव्यांना असं छानसं अलंकारित करा. त्याला सुशोभित करण्यासाठी छान अशी गुलाबाची फुलं, मोगऱ्याचा गजरा असं जरी वाहिलं तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला हा दिवा घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे स्वामी मूर्ती आर्टचा, त्याच्यावरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला ह्याच्या डिटेल्स, कुरिअर चार्ज वगैरे सांगितली जातील. तसंच बघा तुळशी वृंदावन दिवा. बऱ्याच ताईंना तुळशी वृंदावन दिवा आवडतो कारण शुभ मानलं जातो आणि ह्याच्यावरती सुद्धा शुभचिन्ह आहे. तर तुळशी वृंदावन म्हणजे सगळ्या दिव्याचा ऑप्शन एकच, प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. तर हा सुद्धा प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही या तुळशी वृंदावनमध्ये सुद्धा लावू शकता. तसंच बघा शंखचक्र गदा. तुम्हीच बघितलं परवा शंखचक्र मी 2 दिवे माझ्या देवघरामध्ये प्रज्वलित केले होते. तर बऱ्याच ताईंनी ते दिवे ऑर्डर केले. तर बघा माझ्या देवघरात ताईंनी परवा बघितले जवळपास ह्याच्या 50 जोड्या बुक झाल्यात बरं का. तर तुम्हाला जर हवं असेल तर लवकर ऑर्डर करा कारण हे दिवे लवकर स्टॉक आउट होतात. तर ह्याला म्हणतात शंखचक्र म्हणजे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं चिन्ह किंवा हे स्वरूप आहे शंखचक्र गदा. त्यामुळे शंखचक्राला फार महत्त्व आहे बरं का. तर साऊथमध्ये बघा दक्षिण भागामध्ये ह्या चिन्हांची विधिवत पूजा केली जाते. ह्याला हळदी कुंकू, चंदन पावडर किंवा हळदीचं लिंपण देऊन ह्याची विधिवत पूजा केली जाते कारण शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर हवे असतील हे शंख आणि चक्र दिवे तर लवकरात लवकर ऑर्डर करा. तुम्ही जोडी घ्या, त्यासोबत तुपाचा दिवा, तुपाच्या दिव्याचा एखादा डब्बा जो 50 दिवे असणार आहे तो सुद्धा ऑर्डर करायला विसरू नका. तर असा हा शंखचक्र दिवा आहे. बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं घेतलेला आहे आणि ज्या ताईंनी घेतलेला नाही आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. फक्त स्क्रीनशॉट करायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच बघा बऱ्याच ताई म्हणतात दिव्याने दिवा लावू नये, पण हा दिवा नाही आहे ताईंनो. तर हे कसं निरंजन पात्र आहे बरं का. कारण काय होतं की काड्याच्या पेटीने दिवासुद्धा लावू नये, प्रज्वलित करू नये. तर बघा हा जे आहे ह्याला निरंजन मी म्हणते. तर ह्याला असं थोडीशी टोक आहे आणि ह्या दिव्याला अगोदर मी वात लावते आणि ह्या दिव्याने मी सगळ्या घरातले दिवे असे प्रज्वलित करते. तर बघा ह्याला असं स्टँड पण आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला असं अगरबत्ती स्टँड आहे आणि तुम्ही असं पूर्ण ओपन करून ह्याला स्वच्छ सुद्धा करू शकता आणि चांगल्या प्रकारे ह्याला तुम्हाला मेंटेन पण करता येतं. तर हे जे आहे अगरबत्ती आणि निरंजन स्टँड आहे असं ह्याला म्हणतात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हा दिवासुद्धा घेऊ शकता. फक्त स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला, कारण जेणेकरून कसं आहे स्क्रीनशॉट पाठवल्यावर समजतं की तुम्हाला नक्की काय हवं आहे. तर हा खूप सुंदर असा दिवा आहे. ह्या दिव्यानेच मी सगळ्या घरातले माझे दिवे प्रज्वलित करते. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा तुमची ही ऑर्डर बुक करा. अगदी घर बसल्या तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू मिळतात. तसंच बघा माता लक्ष्मीची कमळ आसनावरती विराजमान असणारी पितळेमध्ये मूर्ती आहे. प्युअर ब्रास आहे बरं का. आपल्याकडे ज्या मूर्त्या मिळतात त्या प्युअर ब्रासमध्ये असतात. तर ही सुद्धा मूर्ती तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे आणि तुम्ही अगदी सोप्या साध्या पद्धतीने ऑर्डर करू शकता. खूप सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. तसंच बघा ह्याच्यामध्ये गणपती बाप्पांची सुद्धा छोटीशी मूर्ती आहे 1 इंचाची. खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. कारण गणपती बाप्पाशिवाय आपल्या देवघरातली पूजा अपूर्ण असते बरं का.
सगळे देवी देवता असतील आणि गणपती बाप्पा नसेल तर कोणतेही देवी देवता आपली सेवा स्वीकारत नाही, कारण प्रत्येक शुभ कार्याचा शुभारंभ हा श्री गणेशापासून होतो. त्यामुळे गणपतीची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये सर्वात प्रथम सर्वात अगोदर असायला पाहिजे. कारण बघा, सगळ्या सेवेमध्ये पहिल्यांदा गणपती बाप्पाची सेवा पूजा केल्याशिवाय कोणतंही कार्य आपण करत नाही किंवा कोणतंही कार्य पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे बघा, गणपती बाप्पांची मूर्ती नक्की देवपूजेमध्ये असायलाच पाहिजे. तसंच बघा, भगवान विष्णूंची बघा, बऱ्याच ताईंना भगवान विष्णूंची कॉपरमध्ये मूर्ती हवी होती, कारण भगवान विष्णूंची कॉपरमधली जी मूर्ती असते ती शुभ मानली जाते किंवा चांगली असते कॉपरमधली. त्यामुळे बघा, भगवान विष्णूंची कॉपरमधली मूर्ती आहे. जर तुम्ही ही सुद्धा भगवान विष्णूंची प्युअर कॉपरमधली मूर्तीसुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, भगवान विष्णूंची कॉपरमध्ये मूर्ती. खूप सुंदर आणि कोरीव आहे, बघू शकता तुम्ही. कोरीवपणा खूप आहे बरं का भगवान विष्णूंच्या ह्या मूर्तीला. डोळे बिळे नाक वगैरे बघा तुम्ही किती छान आहे. कारण ज्या घरामध्ये पती पत्नींचं पटत नाही, नवरा बायकोंचे नातेसंबंध रिलेशन खराब आहेत, त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायलाच पाहिजे. कारण त्यांच्यासारखंच आपलं नातंसुद्धा एकदम खुलून आणि फुलून येतं, बहरून येतं आणि आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये लक्ष्मी नारायणासारखा आपलासुद्धा जोडा बनतो. तसंच बघा, ही कमळाची समई आहे. बऱ्याच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे. खूप सुंदर क्वालिटीची कमळाची समई आहे. तर तुम्ही हे जोडी ऑर्डर करू शकता किंवा एकसुद्धा ऑर्डर करू शकता. खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे आहे बरं का. बऱ्याच ताईंनी घेतले, त्या कमेंटमध्ये सांगतीलच. कारण कसं असतं की तुम्ही कमेंट चेक करत जा, रिव्ह्यू असतात कमेंटमध्ये की आपल्याकडलं पूजा साहित्य कसं मिळतं, आपल्याकडल्या पूजा साहित्याची क्वालिटी कशी आहे आणि ते तुम्हाला घरपोच कसं मिळतं. तर बघा, हा कमळाचा खूप छान असा दिवा आहे, तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा, आपल्याकडे हा सुद्धा हे जे हा जो दिवा बघताय ह्याच्या जोडीसुद्धा मिळते बरं का. खूप छान आहे. तुम्हाला आरती करायची असेल, कोणाला गिफ्ट द्यायचे असतील तर खूप सुंदर क्वालिटीचे हे दिवे आहेत, छोटे छोटेसे. तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत. तसेच बघा, बऱ्याच ताईंनी आपल्याकडं अशा समया घेतल्यात. एका ताईंनी तरी गिफ्ट द्यायला घेतलेल्या आहेत. खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या ह्या समया आहेत बघा, आणि खूप छान आहेत बरं का. तुमच्या एकदम बजेटमध्ये बसणाऱ्या समया आहेत. तर खूप सुंदर अशा ह्या समया आहेत. ज्या ताईंना ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. खूप छान आहेत आणि क्वालिटी म्हणाल तर खूप, आणि साईज बघाल तर बघा, एका इथे एवढी साईज, एकच विंत आहे ह्याची, एक विंत. खूप सुंदर अशा क्वालिटीच्या ह्या समया आहेत. ज्या ताईंना घ्यायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ह्या समयी ऑर्डर करा. तसंच बघा, बऱ्याच ताईंनी स्वामींचा बघा, मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की हा श्वेतगंध आहे ओला, ह्याचा सुगंध खूप ऑसम आणि खूप मस्त आहे बरं का. ज्या ताईंनी घेतलाय त्यांना माहिती आहे. फक्त 130 रुपयाला तुम्हाला हा श्वेतगंध आणि स्वामीगंध सुद्धा मिळतो. तर ह्याचा जो वास आहे तो खूप छान आहे बरं का. स्वामींना किंवा इतर देवी देवतांना सुद्धा तुम्ही हा श्वेतगंध लावू शकता. दत्तगुरूंना, भगवान बालाजींना, त्याच्यानंतर गणपती बाप्पाला खूप छान क्वालिटीचा असा हा श्वेतगंध आहे आणि ओरिजिनल आहे बरं का. ह्याला सुगंध खूप आहे. तुम्ही हा सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. तसंच बघा, जो मी माझ्या देवी देवतांना लावते तो केसर अष्टगंध, केसर चंदन अष्टगंध, ह्याचा सुगंध पण खूप मस्त आहे बरं का. ह्याला केसर चंदन अष्टगंध असं म्हणतात. हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हा ओला करून लावायचा आहे. हा सुद्धा तुम्हाला फक्त 80 रुपयेमध्ये मिळतो. एका कुरीमध्ये तुम्ही 2-4 वस्तू ऑर्डर करू शकता. तसंच बघा, आता तुम्हाला दाखवले त्या दिव्यांच्या बघा ह्या जोड्या आहेत. आता तुम्हाला मी जो एक दिवा दाखवला, हे बघा, हा जो दिवा दाखवला ना, ह्या दिव्याची ह्या अशा जोड्या आहेत. तर बऱ्याच ताईंनी हे, एका ताईंनी तर हळदी कुंकवासाठी घेतले होते. तर कसं असतं की आपण हळदी कुंकू करतो तेव्हा जरा चांगल्या क्वालिटीचं काहीतरी द्यावं, जेणेकरून एखाद्याच्या घरी ते 2 वर्ष 1 वर्ष तर राहावं. कारण आपण हळदी कुंकूचा कमी पैशाचा विचार करतो, पण त्याने काय होतं, ती गोष्ट वापरता येत नाही. त्यामुळे एका ताईंनी बघा, एक ताई आहेत मुंबईच्या, त्यांनी 21 दिवे हळदी कुंकवासाठी असे घेतले होते. तर हे असे दिवे आहेत बरं का. तर ह्याची जोडी ही आहे. ज्यांना हवे आहेत त्यांनी हे दिवे ऑर्डर केले तरी सुद्धा चालतील. तसंच बघा, वाजणारा शंख, देवघरामध्ये बऱ्याच ताईंना वाजणारा शंख हवा असतो. तर बघा, आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचा, आणि बघा हे जो शंखाचं तुम्हाला फुटलेलं दिसते, फुटलेलं नसतं. ओळखायचं कसं, तर हे असं असतं ना, तो ओरिजिनल शंख असतो. तर हा आपल्याकडे ओरिजिनल शंख आहे. आणि जो माझ्या देवघरामध्ये पण आहे तो पण तुम्हाला दाखवेल मी. तो जवळपास माझ्या देवघरामधला शंख 9,500चा आहे बरं का. मोठा आहे, आत्ताच आणलाय 2 दिवसापूर्वी. तो सुद्धा ओरिजिनल आहे आणि मोठा आहे खूप. हा सुद्धा शंख आहे बघा. हा वाजणारा शंख आहे. ज्या ताईंना
घरामध्ये पूजा झाल्यानंतर शंखनाद करायचा असेल त्यांनी हा घ्या, किंवा माझा जो आहे 9,500चा तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तो एकदम मोठा आहे, म्हणजे असा एवढा मोठा आहे आणि त्याचा आवाजसुद्धा खूप छान, म्हणजे त्याचा शंखनादच खूप वेगळा आहे. म्हणजे इथं वाजवला तरी कितीतरी किलोमीटरवर ऐकायला येतो, 2-3 एवढा त्याचा खूप छान असा म्हणजे नाही का शंखनाद आहे, पण तो वाजवता आला पाहिजे. तर हा सुद्धा शंख आहे, तो सुद्धा खूप छान आहे. त्याच्यामधला छोटा साईज आहे, बघू शकता, हे बघा त्याच्यामध्ये छोटा साईज हा शंख आहे, तो वाजणार आहे. तुमच्या घरामध्ये पूजा झाल्यानंतर वाजवण्यासाठी तुम्ही हे शंख घेऊ शकता. खूप सुंदर क्वालिटीचे हे शंख आहेत बरं का. ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा वाजणारे शंख. तसंच बघा स्वामींची जी माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघताय, मी त्या स्वामींचा माझ्या हस्ते अभिषेक घालते. तर ही बघा स्वामींची पितळी मूर्ती आहे, मोठी तुम्ही घेताय तर अभिषेक नित्य करण्यासाठी अशी एखादी पितळेची छोटी मूर्ती देवघरामध्ये असावी. तर ही मूर्ती जी आहे ती 2.5 इंचाची आहे स्वामींची. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा. 2.5 इंच स्वामींची ती मूर्ती आहे, तुम्ही ती सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता. तसंच बघा हे शिवलिंग आहे, बऱ्याच ताईंना देवघरामध्ये शिवलिंग हवं असतं. तर हे शिवलिंग आहे छोटंसं, तुम्ही बघू शकता. ह्याच्यावरती बेलाचं पान वगैरे खूप छान आणि कोरीव असं काम केलेलं हे शिवलिंग आहे. तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता, एकदम छान आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. तसंच बघा भगवान बालाजी, व्यंकटेश्वर बालाजींची ही कॉपरमध्ये मूर्ती जी तुम्ही माझ्या देवघरामध्ये नेहमी बघता, माझ्या अभिषेकमध्ये किंवा माझ्या देवघरातल्या पूजेत, ती प्युअर कॉपरची तिरुपती बालाजी भगवानांची मूर्ती आहे. त्याच्यामध्ये बघा ह्या 2 आहेत, तुम्ही बघू शकता ह्या 2 आहेत. जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. जी तुम्हाला मूर्ती हवी, आता ही एक आहे बघा, हा छोटा साईज आहे आणि हा थोडासा मोठा आहे. जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायला बघा, असं कमळाचं आसन आहे. तुम्हाला जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आणि ही अशी आहे, बघू शकता तुम्ही, एक छोटी आणि एक मोठी. जी हवी त्याला टिक मार्क करून व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. भगवान तिरुपती बालाजींची मूर्ती, प्युअर कॉपर. तसंच बघा स्वामींची छोटीशी मूर्ती आहे, तुम्ही ती सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर अशी स्वामींची छोटी मूर्ती आहे. आणि छोट्याशा स्वामींच्या पितळी पादुका बऱ्याच ताईंना हव्या असतात छोट्या मूर्तीसोबत किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी. तर बघा ह्या स्वामींच्या छोट्याशा पितळेच्या प्युअर ब्रासच्या पादुका आहेत, खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का. आणि जास्त काही कॉस्टली नाही. ही जी स्वामींची मूर्ती बघताय ही 400 रुपयाची आहे फेटा, आणि बिना फेट्याची 300 रुपयाला, आणि ह्या पादुकाची प्राईस 200 रुपये. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही 600 रुपयामध्ये स्वामींच्या पादुका आणि मूर्तीसुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर अशा बघा पादुका आणि स्वामींची मूर्ती. जर तुम्हाला नित्य अभिषेक करायला हवी असेल तर तुमच्यासाठी ही खूप छान अशी मूर्ती आहे. एकदम छोटी, म्हणजे 1.5 इंचाची आहे बरं का, एवढीशी आहे बघा, एवढीशी 1.5 इंचाची आहे स्वामींची खूप गोड अशी मूर्ती. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि स्वामींची मूर्ती ऑर्डर करा. पादुका सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा तुम्हाला एक गोष्ट मी दाखवते. तर हे जो हळदी कुंकू करंड आहे, आता ह्याचं महत्त्व मी थोडक्यात सांगते. हा मी का लॉन्च केला असेल, कारण कसं आहे की आपली जी कुलदेवी आहे, आता मला सुद्धा माझ्या देवघरामध्ये विधिवत पूजा करून ठेवायचंच आहे. जी आपली कुलदेवी असते ना, कुलाचार म्हणजे तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता, माता लक्ष्मी. तर ह्याच्यामध्ये आपल्या कुलदेवीला कुंकू हळद असं ठेवायचं आहे, कारण सौभाग्याचं लेणं आहे त्यांचं. आणि किंवा ह्याच्यामध्ये एका साईडला छोट्या बांगड्या आणि कुंकू सुद्धा ठेवू शकता तुम्ही. तर हा करंडा त्यांच्या चरणाशी ठेवायचा आहे, त्यांच्या जवळ ठेवायचा आहे, कारण त्यांचं सौभाग्याचं लेणं आहे. आणि हा जड आहे बरं का. क्वालिटी म्हणाल तुम्ही, ह्याची प्राईज विचाराल तर क्वालिटी पण तशी आहे, कारण हा खूप जड आणि हेवी आहे करंडा. ह्याला कोयरी असं म्हणतात. खूप गोड आणि सुंदर अशी कोयरी आहे. तुम्ही ह्याची जोडी घेऊ शकता किंवा एकच चालतं. ह्याच्यात बघा दोन्हीत ह्याच्यामध्ये हळद आणि कुंकू दोन्ही बसू शकतं. खूप सुंदर अशी ही कोयरी आहे. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण तुळजाभवानी आपल्या कुलदेवतेच्या समोर किंवा चरणाशी किंवा शेजारी ह्याच्यामध्ये हळदी कुंकू भरून आणि बांगड्यासुद्धा ठेवायच्या आहेत तुम्हाला, त्या ठेवून ठेवा. कारण कुलदेवीचं हे सौभाग्याचं लेणं आहे किंवा सौभाग्य अलंकार आहे, तर सुवासिनीचं प्रतीक आहे. त्यामुळे हा करंडा तुम्ही तुमच्या कुलदेवतेसाठी घरातल्या नक्की घ्या. किंवा तुम्ही कुलाचार करायला चाललाय त्यावेळेसुद्धा हा करंडा हळदी कुंकू भरून तुम्ही तिथं देवीच्या चरणी वाहा, कारण शुभ मानलं जातं आणि चांगलं असतं. तर एका ताईने बघा तुळजापूरला जायचं होतं म्हणून त्यांनी हे करंडे माझ्याकडून 4 मागवले, कारण त्या बहिणी आहेत ना, त्यांचं कुलदैवत तिकडलंच आहे. त्या म्हटलं की आम्हाला ह्याच्यात हळदी कुंकू टाकून देवीला व्हायचं आहे ताई. तर हे अशा हळदीचा करंडा
कोयरी आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा तुम्हाला तर माहितीच आहे की माता लक्ष्मीच्या ह्या बांगड्या आहेत. जसं की तुम्ही 11 घ्या, 21 घ्या किंवा 7-7 घ्या. तर हा लाल कलर आहे, त्याच्यामध्ये हा पिवळा कलर आहे. तुम्ही बघू शकता हा पिवळा कलर आहे, त्याच्यामध्ये हा हिरवा कलर. खूप सुंदर असं त्यांचं सौभाग्याचं लेणं किंवा त्यांचा शृंगार आहे माता लक्ष्मी, महालक्ष्मी किंवा तुळजाभवानी माता. तर त्या कुलदेवीला आपण शुक्रवारी मंगळवारी ह्या बांगड्या एखाद्या ताटात ठेवायच्या, ताटा अलंकारित सुशोभित करायचं किंवा त्यांना ह्याची माळसुद्धा आपल्याकडे मिळते बरं का. ह्या बांगड्यांची माळसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता. तर ह्यातल्या बघा 7 पिवळ्या, 7 हिरव्या, 7 लाल किंवा प्रत्येक 21-21 बांगड्या घेतल्या तरीसुद्धा चालतील. तुम्हाला अगदी या सगळ्या गोष्टी घर बसल्या मिळतात. तसंच बघा बांगड्यासुद्धा आहेत बरं का. सॉरी, ह्या माळासुद्धा आहेत माता लक्ष्मीच्या फोटोला फ्रेमला घालण्यासाठी. ह्या अशा माळा आहेत. तर ही येल्लो कलरची आहे, ही रेड कलरची आहे आणि ही हिरव्या कलरची आहे. बांगड्यांची माळ माता लक्ष्मीच्या तुळजाभवानीच्या तुम्ही फोटोला फ्रेमला तुम्ही घालू शकता. खूप चांगल्या क्वालिटीच्या ह्या माळा आहेत बरं का. ह्या एका ताईच्या ऑर्डरच्या आहेत. ताईंचं कुलदैवत तुळजाभवानी आहे आणि ताईंच्याकडे मोठा फोटो आहे, त्यामुळे ताई म्हणले की ताई मला ह्या सगळ्या कलरच्या बांगड्या पाहिजेत. तर बघा ताईंनी हिरव्या कलरची एक माळ घेतली, येल्लो कलरच्या 2 घेतल्या आणि लाल कलरची 1. तर ताई रोज प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी 1-1 माळ घालणार आहे, त्यामुळे ताईंनी बघा हे त्यांचं बॉक्स कुरिअर चालूच आहे. तर तुम्हाला मी दाखवते. अशा तुळजाभवानी माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला सुद्धा तुम्ही ही माळ घालू शकता. मूर्ती तेवढी मोठी असेल तर ठीक आहे, किंवा फोटोला तुम्ही घालू शकता. तसंच बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असते. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे केसर मिळतं प्रत्येक दिव्यामध्ये किंवा नैवेद्याच्या खिरीमध्ये किंवा त्यांचा अभिषेक केल्यावर त्यांच्या चरणाशी तुम्ही असं केसराच्या 2 काड्या ठेवायच्या. हे शुद्ध केसर आहे बरं का आपल्याकडलं. हे प्युअर शुद्ध केसर आहे. किंवा त्यांना नैवेद्य दूध ठेवाल, गुळ फुटाणे मखाने ठेवाल त्याच्यामध्ये, किंवा तुपाचं जेव्हा तुम्ही आपल्याकडे वाती घेता त्याच्यामध्ये 2 काड्या लावल्या तरी पुरेशा आहेत. तर हे ओरिजिनल केसर आहे बरं का. हे ओरिजिनल केसर आहे. किंवा काही ताई प्रेग्नंट आहेत, त्यांना प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरने सांगितले दुधात केसर टाकून तुम्ही दूध प्या, अशा वेळी तुम्ही घेऊ शकता. गाजरचा हलवा तुम्ही बनवता त्यात टाकता किंवा खिरीमध्ये. तर असं काही नाही की देवाच्या पूजेसाठीच घ्यावे. तुम्हाला जर घरी जर लागत असेल केसर, म्हणजे ही गोष्ट अशी आहे की आपल्या प्रत्येक स्वयंपाकघरात असायलाच पाहिजे किंवा असते, तुम्ही त्यासाठी सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर बघा आमचा एक वेंडर आहे, तो डायरेक्ट काश्मीरवरून ह्या सगळ्या गोष्टी पाठवत असतो बघा. आणि खूप क्वांटिटीमध्ये हे केसर आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताई खेड्यापाड्यामध्ये आहेत, त्यांना दिवस गेलेत किंवा त्यांना त्या आई होणार आहेत, त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांना हे डॉक्टरनी सांगितले दुधामधून टाकून प्या किंवा बाळाच्या हेल्थसाठी, तर तुम्ही हे केसरसुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. एकदम चांगलं आणि क्वालिटीचं पण आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये तुम्हाला हे घरपोच मिळतं. असं हे केसर आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी ऑर्डर करा. एका कुरिअरमध्ये 2-4 वस्तू जर ऑर्डर केल्या तरी कुरिअर घरपोच मिळतं. तसंच बघा तुम्ही माझी धूपदाणी तर बघताय व्हिडिओमध्ये, पण ही सर्वात मोठी धूपदाणी आहे बरं का. ही जी धूपदाणी तुम्हाला दिसते ती सगळ्यात मोठी धूपदाणी आहे आपल्याकडले. ह्याला धूप आरतीसुद्धा म्हणतात. तर तुम्ही ही सुद्धा धूपदाणी घेऊ शकता. काय तर 1650 रुपयाची धूपदाणी आहे, बघू शकता. खूप सुंदर क्वालिटीची आहे आणि मोठी आहे. ह्याच्यातली छोटी पण आहे जी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता ती छोटी आहे आणि हा सगळ्यात मोठा साईज आहे. तुम्हाला कोणाला गिफ्ट भेट द्यायचं असेल तर सुद्धा तुम्ही ही धूपदाणी आपल्याकडं ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही धूपदाणी आहे. ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर ऑर्डर करा. तुम्हाला ही धूपदाणी घरपोच मिळेल अगदी कमी किमतीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये. कारण तुम्ही जे दुकानात घ्यायला गेले खूप मोठी आहे, ही 2200च्या पुढेच तुम्हाला मिळेल, पण आमच्याकडे 1650मध्ये तुम्हाला ही धूपदाणी मिळते. तसंच बघा ही चांदीची 2 फुलं आहेत, खूप छान क्वालिटीची आहेत. तुम्ही बघू शकता. म्हणजे आपल्या पूजेमध्ये माता लक्ष्मीला चांदी प्रिय असल्यामुळं तुम्ही चांदीची ही फुलंसुद्धा देवपूजेमध्ये वापरू शकता. किंवा धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेत कमळाची फुलं ठेवता, तसं ही ठेवली तरी चालतील. खूप छान अशी चांदीची फुलं आहेत. ज्या ताईंना ऑर्डर करायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि ऑर्डर करायची आहे. तर आपल्याकडे बघा एक सगळ्या क्वालिटीची, म्हणजे तुम्हाला जर सर्वांना आवडतो त्या क्वालिटीचा बघा हा सुद्धा एक दिवा आहे, कमळाचा दिवा. तुम्ही तरी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्यात बघितला असेल तर हे कमळाचा दिवा आहे.
तर हा असा तुम्ही काढून ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुपाची वात अशी ठेवू शकता. तर ह्याला कमळ दिवा म्हणतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तर हा कमळाचा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे व्हिडिओ झाला की बऱ्याचशाच गोष्टी स्टॉक आउट होतात आणि यायला थोडाफार वेळ लागतो आणि काही ताईंना घाई असते, म्हणजे त्यांना वेटिंग नको असतं. त्यांनी लवकरात लवकर हा कमळाचा दिवा ऑर्डर करा. हा सुद्धा तुम्हाला अगदी घरपोच मिळेल. तसंच बघा हे हळदीचं कुंकू आहे. तुम्हाला सर्वजण तर श्रीयंत्राच्या सेवेसाठी घेताय. हे कुंकू आहे, ते कुंकू लावल्यानंतर आपला हात लाल होत नाही, पिवळा होतो, कारण हे प्युअर हळदीचं कुंकू आहे बरं का. कोल्हापूरच्या महालक्ष्मीजवळ जे कुंकू मिळतं प्युअर हळदीचं, ते कुंकू हे आहे. खास आम्ही बनवून घेतो आणि आईंच्या चरणापासून येतं, त्यामुळे ह्या कुंकवाचा हे वेगळाच आहे बरं का. कारण त्या महालक्ष्मींच्या पवित्र भूमीमधून हे कुंकू आपल्याकडे येतं, प्युअर हळदीचं आहे. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. श्रीयंत्राच्या सेवेसाठी, कुंकुमार्चनसाठी खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. तुम्ही स्वतः जर रोज लावलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी खूप आहे. त्यामुळे तुम्ही हे कुंकू सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. हे प्युअर हळदीचं कुंकू आहे बरं का. तसंच बघा बऱ्याच ताई भीमसेन अगरबत्ती घेतात, पण भीमसेन अगरबत्तीसोबत भीमसेन स्टिक पण आहे. काही ताई अगरबत्ती लावत नाही, त्यांनी अशी भीमसेन स्टिक घेतली तरी सुद्धा चालेल. ही भीमसेन स्टिक आहे. त्याच्यामध्ये बघा केसरहिना स्टिक पण आहे. भीमसेन स्टिक आहे, तुळस आणि कापरापासून बनवलेली भीमसेन अगरबत्ती आणि त्याची भीमसेन स्टिक. तसंच बघा केसरहिना म्हणून स्टिक आहे, मी जी लावते. जसं की किचनची पूजा, अन्नपूर्णा मातेची पूजा, अग्निदेवता पूजा करता मी स्टिक लावते, लक्ष्मी मातेची पूजा करता स्टिक लावते. तीच ही केसरहिना स्टिक 110 रुपयाला हे पॅकेट आहे आणि भीमसेनचं पण 110ला आहे. तुम्हाला जी हवी ती तुम्ही केसरहिना धूप स्टिक आपल्याकडं ऑर्डर करू शकता. खूप छान आणि सुंदर क्वालिटीची आहे. तसंच बघा लायरल म्हणून नॅचरल धूप स्टिक पण आहे, तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. ह्याचा सुद्धा सुगंध खूप छान आहे. हे आपल्याकडे 3-4 आपल्याकडे धूप स्टिक अवेलेबल आहेत. जी तुम्हाला आवडते तुम्ही ती ऑर्डर करू शकता. तसंच बघा एका ताईंच्या ह्या तुपाचे दिवे ऑर्डरचे आहे. तुम्ही बघताय की लक्ष्मी मातेची सेवा ही एखाद्या मातीच्या भांड्यात तुपाचा दिवा लावा असं सांगतात वास्तुतज्ञ, ज्योतिष्य किंवा आर्थिक प्रगतीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर बघा हा 2 ते 2.5 तासापेक्षा जास्त चालणारा तुपाचा दिवा आहे. तुम्ही हा सुद्धा लावू शकता तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या मेन एंट्रन्सला लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर हा एक 20 रुपयाला मिळतो. आणि ह्या एका ताईंनी बघा बरंचसंच ऑर्डर, त्यांचं वैभव लक्ष्मीचं व्रत आहे म्हणून त्यांनी बघा हे जवळपास 30 दिवे ऑर्डर केलेले आहेत. हे त्यांचे ऑर्डरचे आहेत. तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सुद्धा हे दिवे घेऊ शकता. तसंच बघा मी जी श्रीयंत्राची सेवा तुम्हाला सांगते त्या श्रीयंत्राच्या सेवेसाठी लागणारे हे पंचरत्न आहेत. तर बघा पंचरत्न घेताना पण हे बघा आमच्याकडे जे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि हे ज्वेलर्सकडूनचे असतात आमच्याकडे आलेले. तर बघा पंचरत्न घेताना सुद्धा एकदा व्हेरीफाय करा की ते खरंच ओरिजिनल आहेत का. कारण कसं असतं सेवा मनापासून करताय तर प्रत्येक गोष्ट ही चांगल्या क्वालिटीची सेवेसाठी वापरा. तर बघा हे पंचरत्न आहेत. तुम्ही धनलक्ष्मी कुंचन घेता त्यावेळेस धनलक्ष्मी कुंचनमध्ये आता हा बघा एका ताईंचा आहे, जसं की मी सांगितलं की मी विधिवत ह्याची पूजा केलेली आहे. तर प्रत्येक धनलक्ष्मी कुंचन हा तुम्हाला विधिवत पूजा करूनच तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. तर हे धनलक्ष्मी कुंचनची सेवेचं जे सामान सांगते मी, तर हे बघा हे सुद्धा ह्याच्यामध्ये पंचरत्न टाकायचे आहेत. माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे भगवान व्यंकटेश्वर बालाजींची, तुम्ही प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी करायची आहे. तर हे पंचरत्न सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतात, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा हे एका म्हणजे आता पाटीलताईंचं कुरिअर देणं झालं नाही आम्हाला. पाटीलताई माफ करा, थोडंसं बिझी असल्यामुळं आणि हे आरक्षणामुळं थोडंसं प्रॉब्लेम झाला होता म्हणजे ट्रॅव्हलचा. पण आता तुम्हाला हे कुरिअर आम्ही आज करणार आहे. ते पाटीलताईंचे बघा प्युअर चांदीचे हळदी कुंकू कमळ करंडे आहेत बरं का, एकदम छोटेसे आहेत. तर ताईंनी हे आपल्याकडे ऑर्डर केलेले आहे. तर ताईंची सुद्धा ही ऑर्डर आम्हाला डिस्पॅच करायची आहे. तसंच बघा गोविंद पानविडा, म्हणजे ह्याला गोविंद पानविडा म्हणतात, म्हणजे तिरुपती बालाजींना प्रिय असणार हा गोविंद पानविडा आहे. तर हा सुद्धा चांदीमध्ये आहे. बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. तर ताईंनी मला सांगावं कमेंटमध्ये की कशी क्वालिटी आहे. आणि ही कोल्हापूरची प्युअर चांदी आहे बरं का आपल्याकडे जी आहे ती. तसंच बघा तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्तीसाठी असा एक कलश बऱ्याच ताईंनी घेतलेला आहे. आणि हा कलश हा आपल्या देवघरामध्ये पाण्याने भरून ठेवायचा आहे आणि आपली इच्छा बोलायची आहे. ह्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा, साखर, छोटंसं एखादं फूल टाकून हा असा कलश रोज देवघरामध्ये आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी आपल्या देवघरामध्ये भरून ठेवायचा आहे. तर खूप सुंदर असा हा कलश आहे. बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेला आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये हा कलश ऑर्डर करू शकता. खूप छान
आणि चांगल्या क्वालिटीचा हा कलश आहे बरं का. क्वालिटी तर काही मी सांगायची गरज नाही आहे. ज्या ताईंनी घेतले त्या ताई स्वतः सांगतील की स्वामी मूर्ती आर्टमध्ये कोणत्या क्वालिटीचे चांदीच्या वस्तू किंवा पंचरत्न, चांदीचं कुंचन म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी मिळतात आपल्याकडे. तसंच बघा हा चांदीचा गणपती बाप्पा सुद्धा आपल्याकडे मिळतो. म्हणजे दगडूशेठ आहेत चांदीमध्ये, तर ही मूर्ती सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता. चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा आपल्याकडे चांदीमध्ये उपलब्ध आहे. तर हे असं कलेक्शन आहे चांदीचं आपल्याकडचं. तुम्ही बघितलं धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणाऱ्या बऱ्याचशाच गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, जसं की पंचरत्न असेल, परत बऱ्याच ताईंना धनलक्ष्मी कुंचनवर टाकण्यासाठी चांदीचा शिक्का हवाय. तर चांदीचा शिक्का सुद्धा तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध केलेला आहे आणि मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये तो चांदीचा शिक्का आम्ही तुम्हाला अगदी घरपोच पाठवत असतो. खूप छान क्वालिटीचा असा चांदीचा शिक्का आहे. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. धनलक्ष्मी कुंचनसोबत सुद्धा घेतला तरी चालतो, कारण त्याच्या सेवेसाठी तुम्हाला चांदीचा शिक्का असणं खूप गरजेचं आहे. हे बघा असा चांदीचा शिक्का आहे. धनलक्ष्मी कुंचनसाठी चांदीचा शिक्का खूप क्वांटिटीमध्ये आहे. बघा गजात लक्ष्मी आणि लक्ष्मी मातेचा धनाचा वर्षाव करणार ह्याच्यावरती प्रतिमा आहे आणि पाठीमागं श्री म्हणजे गणपती बाप्पा असा चांदीचा शिक्का सुद्धा तुम्ही ह्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकायचा आहे. तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे. लवकरात लवकर हे कुंचन ऑर्डर करा. हे पूजा साहित्य हवे असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. ज्या वस्तू हव्या आहेत त्या लवकरात लवकर घरपोच मिळण्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय मला बघू शकणार नाही. माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.